मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता काव्या असं नाव घेतो. कोमामध्ये ठेवलेलं असतं तरीही तो काव्याचंच नाव घेत असतो. इकडे काव्य ही मंदिरामध्ये दिवे लावत असते. शेवटचा दिवा लावत असताना तिला अचानक भास होतो की पार्थने मला आवाज दिलाय काव्य असा. आता ती लगेचच इकडे तिकडे बघू लागते की कुठे आहेत माझे पार्थ. पण पार्थ आता ॲक्च्युली तेथे नसतो. तेव्हा ती स्वतःच पुटपुटते की मला भास झाला वाटतंय, कारण पार्थ देशमुखांनी मला आवाज दिला असं वाटतं. तर काव्या पुन्हा एकदा ते दिवे लावू लागते. तिला कळतच नसतं की आता पुढे करावं काय, कारण विजांचा कडकडाट होतो. बरोबर जोरात वारं सुरू होतं. वाऱ्यामुळे आता काव्यालाच काय करावं सुचत नसतं. त्यामुळे आता ते सगळे दिवे विजू लागतात. काव्याची आता धावपळ सुरू होते की हे दिवे, तो वाऱ्याचा वेग एवढा असतो की ते दिवे एक एक करून विजू लागतात. काव्या बिचारी रडू लागते, अगदी सैरभैर होते. इकडे तिकडे धावू लागते. हा दिवा तरी विजण्यापासून वाचेल, तो दिवा तरी वाचेल, पण नाही, आता ते दिवे विजू लागतात. काव्य रडतच देवी आईला पुन्हा साकडं घालते. अगं आई, तू हे काय करतीयेस? का माझी एवढी सत्व परीक्षा बघतीयेस? अगं पार्थ देशमुख वाचावेत म्हणून प्रार्थना करतीये ना मी, आणि आता तूच हे नवीन वादळ का आणतीयेस असं म्हणून आता काव्या देवी आईलाच आता प्रश्न करते. तिचं मन अगदी चलबिचल झालेलं असतं. ती अगदी मनापासून देवी आईकडे पार्थ शुद्धीवर यावा यासाठी प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे डॉक्टर हे पार्थवर उपचार करत असतात. त्याचा श्वास सुरू राहावा यासाठी त्याला शॉक वगैरे दिले जातात, पण त्याचा काहीही उपयोग नसतो. इकडे काव्य बिचारी आता शेवटचा दिवा त्या ताटामध्ये राहिला म्हणून तो लावणार असते आता देवी आई समोर, परंतु आता तो दिवा सुद्धा तिच्या ताटातून खाली पडतो आणि फुटतो. परंतु त्याची वात तशीच तेवत राहिलेली असते आणि मग त्या वातीकडे काव्य ही बघतच राहते. दुसरीकडे पार्थचा श्वास एका क्षणी आता बंद होतो. डॉक्टरांचे प्रयत्न सुद्धा अगदी व्यर्थ ठरतात, कारण आता पार्थची हालचाल सुद्धा पूर्णपणे बंद झालेली असते. इकडे घरातील कुणाला काही सुचत नसतं. काव्य मात्र अगदी निराश झालेली असते, कारण सगळे दिवे एक एक करून विझू लागतात. काहीही उपयोग झालेला नसतो असं तिला एका क्षणी वाटू लागतं. आणि मग त्यानंतर काव्याला गुरुजींचं बोलणं आठवतं की तुझ्याबरोबर पार्थ सुद्धा खूप मोठ्या संकटात अडकणार आहे आणि यावेळी तुला सुवासनेची सत्वपरीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. इकडे पार्थची हालचाल आता बंद झाल्यामुळे आणि डॉक्टरांनी तसं सांगितल्यामुळे सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसतो. मानिनी तर पार्थ असं म्हणून खूप जोरात ओरडते आणि रडू लागते. त्यावेळी मात्र विक्रम तिला सावरतो आणि तोही बिचारा आता खूप रडू लागतो. घरातील सगळेजण डोक्याला हात लावतात आणि एका क्षणी स्तब्ध उभे राहतात. कुणाला काही कळत नसतं करावं काय. वसू, रम्या, मिथून हे सगळेजण खूप रडू लागतात. तर नंदिनी थोडा धीर ठेवते आणि लगेचच पार्थकडे धावत जाते. नंदिनी ही खूप रडत असते आणि म्हणत असते की पार्थ, तुम्ही हे काय केलं? तुम्ही असं नाही अर्ध्यावर डाव मोडू शकत. प्लीज पार्थ उठा, तुम्ही उठा, कारण काव्यासोबत तुम्हाला अजून खूप जगायचंय. उठा पार्थ असं म्हणून ती खूपच रडू लागते. आणि काय करू मी, हाच प्रश्न आता तिला पडलेला असतो. तिने खूप रडत असते आणि हात जोडून आई आता तूच काहीतरी कर अशी देवीकडे प्रार्थना करते. इकडे काव्याने आता मानिनीचा शब्द सुद्धा पाळलेला असतो, कारण मानिनीने सांगितलेलं असतं की माझ्या नवऱ्यासाठी मी जळता कापूर घेऊन हातावर उभी होते. नवरा हा मरणाच्या दारातून आला आणि म्हणूनच काव्याने सुद्धा अगदी मानिनीचा शब्द खोडून काढत असा जळता दिवा हातात ठेवलेला असतो आणि पार्थ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ती प्रार्थना करत असते. तिच्या हाताला त्रास होत असतो, भाजत असतो हात तिचा, तरीही काव्य मागे हटत नाही. फक्त पार्थ लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी ती देवी आईकडे प्रार्थना करते. काव्याच्या हाताला खूप त्रास होऊ लागतो, तिचा हात भाजत असतो, पण तरीही ती हिम्मत ठेवते. इकडे जीवा आता त्याच मंदिरात नेमका येत असतो आणि तो तिथे त्या पायऱ्यांजवळ दिवे पाहतो. ते दिवे पूर्णपणे विझून गेलेले असतात. त्याला आता वेगळंच टेन्शन येतं, कुणी लावले असतील हे दिवे आणि विझून गेले आहेत असे. तर दुसरीकडे घरातील सगळेजण ओक्साबोक्शी पार्थचं मोठ्याने नाव घेऊन रडत असतात, कारण मानिनीच्या काळजाचा तुकडा म्हणजे पार्थ असतो आणि त्याचं असं पूर्ण शरीर हालचाल करायचंच बंद झाल्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती जीवाच्या आकांताने खूप रडत असते.
तर दुसरीकडे नंदिनी ही पार्थजवळच बसलेली असते. ती म्हणत असते की पार्थ उठा, पार्थ उठा, परंतु पार्थ काही अजूनही हालचाल करत नसतो. इकडे काव्या अजूनही तशीच तो दिवा घेऊन उभी असते. त्याचवेळी आता जीवा हा तेथे येतो आणि काव्याला समोर पाहून त्याला अचानक असा धक्का बसतो. तो तिच्याकडे बघतच राहतो. हळूहळू तो पुढे काव्याकडे येत असतो. इकडे काव्याला माहीत नसतं की जीवा अजून आला येथे. देवी आईकडे अगदी मनोभावे प्रार्थना करत असते की माझे पार्थ लवकरात लवकर होऊ देत बरे. तिच्या हाताला त्या दिव्यामुळे खूप मोठी जखम सुद्धा झालेली असते, पण ती हे सगळं पार्थसाठी सहन करते. तर दुसरीकडे नंदिनी ही पार्थजवळ अजूनही बसलेली असते. पार्थला उठवण्याच्या प्रयत्नात असते. बाहेर घरातील सगळेजण रडत असतात. काव्याने पहिल्यांदाच पार्थसाठी देवी आईकडे काहीतरी मागितलेलं असतं. तर दुसरीकडे आता पार्थचा श्वास पुन्हा सुरू होतो आणि तो काव्या असा आवाज देतो. नंदिनी त्याच्याजवळ असल्यामुळे तिलाही जरा धक्काच बसतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात की पार्थने शेवटी काव्याचं नाव घेतलंच आणि तो शुद्धीवर आला, त्याचा श्वास सुरू झाला. तो आता डोळे उघडतो. आता खरं तर त्याला फक्त आणि फक्त काव्याला बघायचं असतं. नंदिनी बिचारी आपले आनंदाश्रू पुसते. तिला खरंच खूप आनंद झालेला असतो की पार्थ पुन्हा शुद्धीवर आले, त्यांच्या शरीराची पुन्हा हालचाल सुरू झाली. तेव्हा नंदिनी आता धावतच बाहेर येते. डॉक्टर तेथे आलेले असतात. तेव्हा ती डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, अहो पार्थच्या बोटांची मी हालचाल पाहिली, त्यांनी डोळेसुद्धा उघडले होते, तुम्ही त्यांना एकदा चेक करता का प्लीज प्लीज. मग आता डॉक्टर लगेचच पार्थकडे धाव घेतात. घरातील सगळ्यांच्या एका क्षणात जीवात जीव येतो. सगळेजण विचारतात काय. मग नंदिनी सगळ्यांना धीर देत म्हणते की हो खरंच पार्थ ना हातांची हालचाल करत होते, बोटांची सुद्धा हालचाल करत होते आणि हे खरं तर सगळं काही काव्याच्या प्रार्थनेमुळे शक्य झालेलं असतं. तेव्हा देवी आई तूच हे केलंस, ती देवी आईच्या पाया पडत असते. तिला सगळेजण जरा खुशच होतात कारण पार्थ पुन्हा आता जिवंत झालेला असतो. दुसरीकडे जीवा हा काव्याकडे खूप वेळ असा बघतच राहतो. तिकडे पार्थच्या नाकावरचा ऑक्सिजन वगैरे काढलेला असतो, पण डॉक्टर पुन्हा एकदा प्रयत्न करू लागतात पार्थला वाचवण्याचे. त्याला ऑक्सिजन वगैरे लावतात, त्याचा श्वास सुरू करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आता डॉक्टरांची टीमसुद्धा तेथे आलेली असते आणि सगळ्या पार्थला वाचवण्यासाठीच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू होतात. त्यानंतर काही वेळातच डॉक्टर हे बाहेर येतात आणि तुमचा पार्थ आहे ना मरणाच्या दारातून बाहेर आलाय असं सांगतात. तेव्हा घरातील सगळ्यांना खूप म्हणजे खूप आनंद होतो. आम्ही त्यांना ICUमध्ये पुन्हा शिफ्ट केलंय, पण कोण का जाणे कळत नाहीये. मला तर एका क्षणी असंच वाटतंय की त्यांना कोणीतरी मरणाच्या दारातून खेचून आणलंय. कारण माणूस मेल्यानंतर पुन्हा मरणाच्या दारातून त्याला असं जिवंत घेऊन येणं इट्स मिरॅकल असं म्हणून आता डॉक्टर हे सगळ्यांना आनंदाची बातमी देतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आता मावत नसतो कारण पार्थच्या आता येण्यामुळे सगळेजण खुश झालेले असतात. आणि म्हणत असते की ही सुद्धा देवाचीच कृपा झाली म्हणायचं. त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात, अहो मला एक विचारायचं होतं की पार्थ मगाशी त्यांचा श्वास बंद होत होता तेव्हाही काव्याचं नाव घेतलं आणि आता शुद्धीवर आल्यानंतरही काव्याचंच नाव घेतलंय, आता कोण आहेत कोण ह्या असं डॉक्टर विचारतात. तेव्हा नंदिनीला खूप आनंद होतो की पार्थच्या तोंडून काव्याचं नाव आलंय. पण आता कुणी काहीच सांगत नसतं, बोलत नसतं की नक्की काव्या आहे कोण. त्यावेळी विक्रम आनंदाने नंतर सांगतो की पार्थची बायको आमच्या सूनबाई काव्या. त्याचवेळी डॉक्टर म्हणतात त्यांचीच प्रार्थना कामाला आली असेल, कारण त्या मंदिरामध्ये तिकडे प्रार्थना करत असतील ना लवकरात लवकर पार्थ बरे व्हावेत यासाठी म्हणून. तरीही मानिनीचं थोबाड आपलं पडलेलंच असतं. ती आता काव्याचा अजिबात विचार करत नसते आणि ती रम्याकडे बघते. तिला वाटतं रम्यानेच एवढी पूजापाठ केलं म्हणून पार्थ हा पुन्हा एकदा शुद्धीवर आलाय. तर आता विक्रम म्हणतो, ऐक ना नंदिनी, अगोदर जीवाला फोन करून सांग बरं. तेव्हा नंदिनी लगेचच जीवाला इकडे फोन करते. जीवा आता काव्याजवळ जाणार, तोच आता त्याला नंदिनीचा फोन आल्यामुळे अचानक थांबतो आणि लगेचच फोन घेतो. आणि फोन घेतल्यानंतर तो काय झालं तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा ऐका ना, आपले पार्थ ना पुन्हा आलेत. तेव्हा तो विचारतो, काय खरंच? अहो म्हणजे त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती, त्यांचा श्वास थांबला होता, पण का कुणास ठाऊक. अहो काहीतरी नक्कीच चमत्कार झाला आणि ते पुन्हा आले आहेत.
तेव्हा जीवा म्हणतो, हो चमत्कारच झाला आहे. मी आलो हा नंदिनी, आलो आलो असं म्हणून तो फोन ठेवतो आणि काव्याजवळ जातो. तेव्हा तो काव्याला आता अगदी आनंदाने मोठ्याने सांगू लागतो की अगं काव्या, आपला दादा शुद्धीवर आलाय. तरीही काव्या काहीच बोलणं ऐकत नसते. तिचं जीवाकडे लक्ष नसतं. तिचं लक्ष फक्त आणि फक्त देवी आईकडे असतं. मनोभावे ती प्रार्थना करत असते. हातामध्ये जळता दिवा घेऊन पार्थसाठी प्रार्थना करत ती जीवाची भीक मागत असते. त्याचवेळी आता जीवा ते सगळं काही चित्र पाहतो आणि त्याला अचानक असा धक्का बसतो की काव्याने हे असं जळता दिवा हातात घेऊन प्रार्थना करतीये. त्याला अगदी विश्वासच बसत नसतो. तेव्हा तो तिच्या हातातला दिवा असतो ना, तो आता खाली टाकतो आणि म्हणतो, अगं काव्या, पार्थदादा शुद्धीवर आलाय, ऐकू येतंय का तुला? तेव्हा काव्याला विश्वासच बसत नाही. ती आता अगदी आनंदाने विचारते की खरंच पार्थ शुद्धीवर आलेत का जीवा? तेव्हा तो म्हणतो, हो अगं आले आहे शुद्धीवर, आणि तो ना तुझ्यामुळे शुद्धीवर आलाय. तेव्हा देवी आई असं म्हणून ती हात जोडते आणि तिचा आता हात भाजलेला असल्यामुळे तिला खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर आता काव्याला काय झालं हे आता जीवा बघतो तर तिच्या हाताला खूप मोठं भाजलेलं असतं. त्यामुळे तो आता शॉक होऊन विचारतो, काव्या अगं तू हे काय करून ठेवलंस? काव्या म्हणते, काही नाही असं म्हणून ती आपला हातच आता मागे घेते. तो म्हणतो, ठीक आहे काव्या, ऐक तू चल आता लगेच हॉस्पिटलमध्ये आपण जाऊयात, पार्थदादाला बघायचं आहे ना तुला. तेव्हा आता काव्या लगेचच उठणार. तितक्यात तिला आता आठवतं की मानिनीने शब्द मला दिलाय. तिने प्रॉमिस केले, पार्थची शपथ घातली आहे की काहीही झालं तरी पार्थकडे हॉस्पिटलमध्ये तू यायचं नाही आहेस. म्हणून ती अचानकच थांबते. तेव्हा ती स्पष्टपणे जीवाला सांगते, जीवा हे बघ, मला कितीही यायची तिथे इच्छा असेल, पार्थला बघायची इच्छा असेल, तरीही तिथे येण्याची मानिनी काकूंनी मला बंदी घातली आहे जीवा. हे ऐकून आता जीवाला धक्का बसतो आणि तो विचारतो, काय मग आता का बरं असं केलंय आईने? तो विचारतो. काव्या सांगू लागते की कारण मानिनी काकूंना असं वाटतंय की पार्थची अशी अवस्था ना माझ्यामुळे झाली आहे. तेव्हा त्याला आता शॉक बसलेला असतो, जरा धक्काच बसतो. तो आता रागातच म्हणतो, काव्या आता आईला सुद्धा कळू दे की तुझ्यामुळे पार्थदादाचा पुनर्जन्म झालाय. तुझ्यामुळेच एका आईला तिचा मुलगा पुन्हा एकदा मिळालाय. त्यावेळी काव्या म्हणते की हे बघा जीवा, मी नाही येऊ शकत तिकडे. इथे गेलेलं अजिबात मानिनी काकूंना सुद्धा आवडणार नाही. तेव्हा जीवा आता म्हणतो, तू इथे राहिलेली मला अजिबात चालणार नाही काव्या. तेव्हा तो तिचा हात पकडतो आणि घेऊन निघालेलाच असतो तिला. त्यावेळी ती म्हणते, जीवा थांब. तेव्हा जीवा तिला शब्द देतो की एक गोष्ट इथून पुढे ना लक्षात ठेव काव्या, हे बघ दादा जवळ जाण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही, चल माझ्याबरोबर. असं म्हणून तो तिला आता देवी आईच्या मंदिरातून सोबत घेऊन जायला निघतो. तर आता दुसरीकडे सर्वजण आता पार्थ आपल्याबरोबर कधी बोलेली याचीच वाट बघत असतात. नंदिनी विक्रमला सांगत असते की बाबा अहो कधीपासून काव्याचा फोन मी ट्राय करते पण लागतच नाही हो, काय करायचं आता. त्याचवेळी आता मानिनीचा एकच हेका असतो, तो म्हणजे काव्याला इकडे बोलवायचं नाही. तेव्हा तुम्ही नका ना करू काव्याला फोन, का करताय असं ती रागातच म्हणते. विक्रम मानिनीला स्पष्टपणे विचारतो, काय ग, काय चाललंय, काय तुझं प्रॉब्लेम काय आहे नक्की तुझा? अगं आता पार्थ मरणाच्या दारातून आलाय, त्याला येऊ दे ना आता इकडे, प्रॉब्लेम काय आहे तुझा? तेव्हा मानिनी रागातच म्हणते, तिने काय केलंय ना हे तुम्हाला माहीत नाहीये असं म्हणून ती खूपच चिडते. मग आता विक्रम म्हणतोय, मिथून तुझ्या वहिनीला तूच आता समजाव, कारण मला तिचं हे वागणं ना बिलकुल आवडत नाहीये आता. असताना तरीही त्याला हे अजिबात आवडलं नसतं असं विक्रम म्हणतो. त्याचवेळी सगळेजण फुल टेन्शनमध्ये येतात. मिथून तर आता मानिनीला काहीच बोलू शकत नसतो. काही वेळानंतर आता जीवा हा काव्याचा हात पकडून तिला तेथे घेऊन येतो. जीवा आणि काव्याला असं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण त्या दोघांकडे बघत राहतात. पण आता काव्याला असं वाटत असतं की कधी एकदा मी पार्थला बघेन. आता मानिनी आणि घरातील सगळेजण उठून उभे राहतात, कारण मानिनीला आता काव्याला पार्थकडे जाण्यापासून आता अडवायचंच असतं. जीवा आता जसा मानिनीच्या जवळ जातो तसा मानिनी लगेच आडवा हात करते आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. आता जीवासुद्धा हाताचा इशारा करून मानिनीला हात मागे घ्यायला सांगतो आणि सगळं काही विसरून काव्याला आता पार्थकडे घेऊन जायला निघतो. जीवा पार्थकडे आल्यानंतर काव्याचा हात सोडतो. काव्या अगदी प्रेमाने पार्थकडे बघत असते आणि जीवासुद्धा
त्याचवेळी आता काव्या अगदी प्रेमाने हाक मारते, पार्थ. तेव्हा पार्थ आता चटकन डोळे उघडतो, त्याच्या चेहऱ्यावर छान असं स्माईल येतो आणि तो म्हणतो काव्या. मग आता काव्याला खूप आनंद होतो की पार्थने माझं नाव घेतलं पहिल्यांदाच, आणि तो आता उठून बसतो. तेव्हा सावकाश हा दादा, सावकाश, असं जीवा काळजीने म्हणतो. त्यावेळी आता जीवा हसत म्हणतो, बडे भैया, अरे तू मरणाच्या दारातून पुन्हा आलास. तेव्हा पार्थ आता म्हणतो, काव्यासाठी यावं लागलं मला, असं म्हणून तो काव्याकडे आता बघतच राहतो. तेव्हा जीवाला सुद्धा समजतं की माझ्या पार्थदादाचं काव्यावर किती प्रेम आहे. कौतुकाने तो त्या दोघांकडे बघत असतो आणि मागचं सगळं काही विसरलेला असतो. त्याचवेळी काव्या म्हणते, नाही तर काय, तुम्हाला यावंच लागणार होतं. मग आता काव्या म्हणते की हे पहा देशमुख, जर तुम्ही मला मध्येच असं सोडून गेला असतात ना, मी तर, असं म्हणून ती जीवाकडे पाहते आणि तोंडातला शब्द तोंडात ठेवते. जीवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. दोघांचं बॉन्डिंग छान होतं हे पाहताना जीवाला अगदी भरून येतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आपले अश्रू कसे बसले तो आता पुसतो आणि म्हणतो की तुम्ही दोघेजण बोला, मी आहे बाहेर. जीवा आता बाहेर गेल्यानंतर पार्थ विचारतो, काय झालं रडायला. तेव्हा आता ती आपले अश्रू पुसत असताना तिच्या हातावर आता जी जखम झालेली असते ना, पार्थ आता ती जखम पाहतो आणि विचारतो, काव्या, अहो काव्या, काय झालं तुमच्या हाताला. जेव्हा जीवा आता इकडे बाहेर येतो तेव्हा मात्र मानिनी रागात त्याच्याकडे बघू लागते. त्यावेळी विक्रम आता विचारतो, काय रे जीवा, काय झालं. तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही बाबा, ओके आहे दादा. आता काव्याला बघता क्षणी ना त्याच्या चेहऱ्यावर असं स्माईल आलं ना की तो अगदी तरतरीत झाला, असं वाटते आत्ता बरा झाला आहे तो पूर्णपणे. आता मानिनी रागातच आता उठते आणि विचारते, काय रे, तू तिला आणण्यासाठी घरी गेला होतास का घेऊन का आलास तिला तू इकडे, आणि तिला मी सांगितलं होतं ना इकडे यायचं नाही म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, मलाही तेच विचारायचंय ग आई तुला, हे सगळं काय आहे आणि तिला इथे घेऊन का आलास, म्हणजे हा काही प्रश्न आहे काही. त्याची बायको आहे ना ती, आणि सगळ्यात अगोदर तिने इथे असायला हवं होतं ना, कारण पार्थदादा कोमात गेल्यापासून मला असं वाटायचं नेहमी की आपण सगळेच इथे आहोत, पण काव्य का नाही आहे. पण मगाशी मला तिच्याकडून कळलं की तू तिला इथे यायला सांगितलं नाहीयेस. मग आता विक्रम म्हणतो, अरे हिनेच बजावलं होतं की इथे अजिबात यायचं नाहीये म्हणून. अरे पार्थच्या काळजीपोटी, प्रेमापोटी इथे ती यायला निघाली होती, पण हिने काय केलं, तिला शपथच घातली. तेव्हा जीवा विचारतो, काय आहे काय आई हे. अगं नॉर्मली अशा वेळी ना लोक रुसवे फुगवे हे नेहमी बाजूला ठेवतात. अगं मरणाच्या दारात होता पार्थदादा आणि तरी सुद्धा तू अशी शपथ घातलीस. तेव्हा विक्रम सुद्धा रागातच म्हणतो, नाही तर काय रे, कशी वागतीये, काय वागतीये याचं भानच नाही येईला. अरे कोमात जाण्या अगोदर जेव्हा तो शुद्धीवर आला होता तेव्हा नर्स सांगायला आली होती की अरे त्याला भेटायला काव्याला पाठवा म्हणून. अरे कारण शुद्धीवर आल्यापासून ना पार्थ फक्त आणि फक्त काव्याचं नाव घेत होता. अरे तेव्हा मानिनी म्हणते, हो घेत होता ना, मलाही माहिती आहे, पण तेव्हा ना तो अगदी कसाबसा शुद्धीवर आला होता, समजलं. जेव्हा आता काव्याच्या बाबतीत जेव्हा पार्थ हा शुद्धीवर येईल ना पूर्णपणे, तेव्हा त्याला त्याचा पश्चाताप होईल. तेव्हा सगळेजण धक्क्याने आता मानिनीकडे बघतात की नक्की असं काय आहे. मानिनीच्या मनात काव्याबद्दलचा राग एवढा का आहे. तेव्हा पश्चाताप त्याला नाही तर तुला होणार आहे बघ मानिनी, असं विक्रम ठणकावून सांगतो. तेव्हा रागातच मानिनी म्हणते, अरे तुम्हा सगळ्यांना मी का चुकीची वाटतेय, माझा विचार का कोण करत नाहीये. माझा मुलगा आतमध्ये झुंजत होता, मरणाच्या दारातून पुन्हा आलाय माझा पार्थ, तरीही मी अगदी सारासार विचार करायचा आहे. आणि बाकीच्यांनी कसंही वागलेलं तुम्हाला चालतं का. बाकीच्यांनी घड्याळासाठी आगीत उडी मारली तेही चालते, बाकीच्यांनी घर सोडलं तेही तुम्हाला चालतं, पण चुकीची फक्त आणि फक्त मी आहे, आणि हा कुठला न्याय आहे. तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट, जरा सगळ्यांनी शांत राहा. आणि आई काय आहे ग हे, तू अशी नाही आहेस. तेव्हा मानिनी म्हणते, जीवा तू ना यात पडू नकोस, तुला माहीत नाहीये नक्की काय आहे. त्यावेळी जीवा म्हणतो, मग सांग ना नक्की काय आहे ते सांग. तर दुसरीकडे आता काव्याने हात जाळून घेतलेला असतो, म्हणजेच तिच्या हाताला त्या दिव्यामुळे जखम झालेली असते. हे जेव्हा पार्थला समजतं तेव्हा तो अगदी शॉक होतो. त्याला आता राहवतच नाही, तो कसा बसा आता उठतो. तेव्हा काव्य म्हणते, काय करताय हो पार्थ तुम्ही, अहो असं उठू नका ना, तुम्हाला त्रास होईल. त्यावेळी पार्थ म्हणतो, तसंही तुम्हाला अशा अवस्थेत बघून मला त्रास होतोच आहे. अहो काव्य कळतं का तुम्हाला किती लागलंय काय तुम्हाला. तेव्हा काव्य म्हणते, काही नाही झालं मला, मी अगदी ठीक आहे.
तेव्हा पार्थ म्हणतो, दिसतंय ना मला ठीक आहात की नाही, तुम्ही बसा बरं आता. तेव्हा तो आता औषध तिच्या हातावर लावणार असतो. त्यावेळी ती म्हणते, नको ना, झोंबेल अहो मला औषध ते. तेव्हा तो म्हणतो, मी आहे ना फुंकर घालायला, अहो हात द्या बरं चला पटकन. काव्या म्हणते, राहू द्या म्हटलं ना. तरीही पार्थ आता ऐकतच नसतो. त्यावेळी पार्थ आता लगेचच काव्याच्या त्या जखमेवर ते औषध लावू लागतो. काव्याला त्रास होत असतो. पार्थ म्हणतो, सॉरी हा सॉरी. तर आता पार्थची अशी कंडिशन असतानाही तो काव्याची खूप काळजी घेतो हे तिला समजतं आणि ती त्याच्याकडे खूप प्रेमाने बघते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थदादा शुद्धीवर यावा यासाठी जळता दिवा घेऊन हातात उभी होती काव्या असं जीव तोडून अगदी मानिनीला सांगतो. मग आता विक्रम विचारतो, काय ग आता तरी असं वाटतंय का पुढे जाऊन काव्याबद्दल पार्थला पश्चाताप होईल. त्याचवेळी नंदिनीसुद्धा आता हात जोडून म्हणते की आई आता तरी काव्याबद्दलचं मत बदला. तर इकडे पार्थ विचारतो, मला असंच वाटतच नाही आहे की तुम्ही माझ्यासाठी हे सगळं केलं आणि गेलो असतो तर काय फरक पडला असं तुम्हाला. असं गमतीने जेव्हा तो विचारतो ना तेव्हा काव्य त्याच्या गालातच मारते आणि गप्प राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.